नमस्कार सर्वांना, संतोषीज किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आम्ही गावाकडे गेलेलो होतो, शेतातल्या मिरच्या आणलेल्या आहेत हिरव्या, त्याच्या आज तुम्हाला खाराच्या मिरच्या करून दाखवत आहेत। मिरच्या धुवून पुसून घेतलेल्या आहेत मी, लिंब पण धुवून पुसून घेतलेले आहेत। यासाठी आपल्याला लिंब लागणार आहे, तेवढं साहित्य लागणार आहे आपल्याला लोणचं करायसाठी। मिरच्यांचे देठ काढून मधोमध कापून त्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। तुम्हाला बारीक वाटल्यास बारीक करू शकता। आणि लिंब 6 ते 7 लिंब घेतलेले आहेत मी। आपल्याला आंबट जास्त आवडत असेल तर आंबट जास्त घेऊ शकतो आपण। लिंब कापून घेतले आणि सर्व लिंबांचा रस काढून घेतलेला आहे। आणि कढईमध्ये तेल टाकून त्यात 1 चमचा मेथी थोडी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची व त्याच्यातच 1 चमचा हिंग टाकत आहे। हिंग टाकून थोडं परतून घ्यायचं व मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्यायचं। मिक्सरमध्ये बारीक झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी मोहरीची डाळ थोडे बारीक करून घ्यायची। आणि त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं आहे फोडणीसाठी। आपल्याला मोहरी टाकून तडतडून थंड करायला ठेवलेलं आहे। कढईमध्ये मोहरी टाकून मोहरीची डाळ टाकून मीठ टाकलेलं आहे। चांगलं कालवून घेऊ आपण व त्याच्यात मिरच्याचे तुकडे टाकून व्यवस्थित कालवून घेतले। आणि लिंबाचा रस टाकून घेतला आहे त्याच्यात सगळा। लिंबाचा रस टाकल्याच्या नंतर छान त्याला कालवून घ्यायचं व्यवस्थित। बघा किती छान ओल्या झालेल्या आहेत मिरच्या। आणि छान कालवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ज्या बरणीमध्ये भरायचं आहे ती स्वच्छ धुवून पुसून घेऊन त्यात 1 ते 2 चमचे मीठ टाकून खाली मिरच्या त्यात आपल्या लोणच्याचे भरून घ्यायचे सगळ्या। आणि जेव्हा आपल्याला लोणचं मुरल्याच्या नंतर जेव्हा काढायचं आहे तेव्हा मी तुम्हाला जशी फोडणी करून दाखवली आहे ती आपण त्याच्यावर ओतून घेऊ शकतो जेव्हा आपल्याला लागलं तेव्हा। नाहीतर असं पण आपण फोडणी त्याच्यात टाकून तयार करू शकतो। बघा किती छान झालेलं आहे, पटकन तयार होतं याला कमी साहित्यामध्ये। बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।